राज्यात हुंडाबळी प्रकरणी घटनांमध्ये वाढ होत असताना पुन्हा एकदा हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भोसरी परिसरातील या घटनेनं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार पती, सासू, सासरा, दीर तसेच विवाह जुळवून देणाऱ्या मध्यस्थाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे संपूर्ण प्रकरण काय आहे याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता LS मराठी। एप्रिल 2024 मध्ये ओळखीच्या मध्यस्थामार्फत पीडित महिलेच्या विवाहाची बोलणी करण्यात आली। त्यावेळी मुलगा चांगल्या नोकरीला असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुदृढ असल्याचं सांगण्यात आलं। या माहितीवर विश्वास ठेवून विवाहास होकार देण्यात आला। मात्र साखरपुड्यापूर्वीच मुलाच्या कुटुंबियांनी 2 लाख रुपयांची हुंड्याची मागणी केली, जी पूर्णही करण्यात आली। याशिवाय सोन्याची चेन व अंगठी करण्याची अटही घालण्यात आली होती। 9 मे 2025 रोजी सणसवाडी येथील मंगल कार्यालयात विवाह झाला। मात्र लग्नानंतर काही दिवसातच सासरकडून छळाला सुरुवात झाली। मानपान केला नाही या कारणावरून सासूनं शिवीगाळ केली, तर पतीनं वेळोवेळी मारहाण केल्याचा आरोप आहे। सासरा दारूच्या नशेत त्रास देत असल्याचंही तक्रारीत नमूद आहे। माझे लग्न 9 मे 2025 रोजी घरच्यांनी सुशिक्षित कुटुंबाशी ठरवून दिले होते। लग्नानंतर एक महिन्यानेच मला खूप त्रास चालू झाला। सतत शिवीगाळ, सासूने शिवीगाळ, तुझ्या घरच्यांनी माझ्या मुलाचा मानपान नाही केला व्यवस्थित, अशा काही गोष्टींवरून सतत शिवीगाळ। त्यानंतर काही दिवसांनी माझ्या घरच्यांना सुद्धा फोन करून त्रास द्यायचे, सासरे, माझे दीर। नंतर नवऱ्याने मला मारहाण सुद्धा चालू केली। डिपॉझिटसाठी पैसे घेऊन ये, रूम भाड्यासाठी पण पैसे आण, सतत क्षुल्लक गोष्टींसाठी माहेराकडून पैसे घेऊन ये, नाहीतर राहू नको, तुझा पसारा घेऊन जा। अशा खूप काही दिवसानंतर मला आत्महत्या करण्याचा पण खूप मनात प्रयत्न, आत्महत्या करण्याचा पण खूप वेळा मनात विचार आला, पण माझ्या कुटुंबियाकडे बघून मी तसे काही प्रयत्न केले नाही। तरीसुद्धा आम्ही लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। गृहमंत्री महिला आयोग यांनी मला न्याय मिळवून द्यावा। घर खर्च आणि किराणासाठी माहेरहून पैसे आणण्याचा सतत दबाव टाकत पैसे न दिल्यास मारहाण, उपाशी ठेवणं आणि फुकट सांभाळायला मोकळा नाही अशा शब्दात मानसिक छळ केला जात होता। इतकंच नव्हे तर घरात राहायचं असल्यास भाडं द्यावं, अन्यथा घर सोडण्याची धमकीही दिली जात होती। 16 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री पती आणि दीरानं महिलेच्या भावाला फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमक्या दिल्याचाही आरोप आहे। मार्च 2026 मध्ये महिलेचे आईवडील सासरी आले असता पती बेल्टनं गळा आवळून मारहाण करत असल्याची गंभीर घटना त्यांच्या समोरच घडल्याचं फिर्यादीत म्हटलंय। काय सांगाल, तुमच्या बहिणीच्या काय प्रकार घडला? तिचं 9 मे 2025 रोजी लग्न झालं होतं। त्यानंतर लग्नानंतर तिच्यावर 1-1.5 महिन्यानंतर सासूकडून तिला शिवीगाळ करण्यात आली की माझ्या मुलाचा तिच्याकडून मानपान करण्यात आला नाही, माझा मुलगा एवढा उद्योगाला शिकलेला। तर त्याच्यानंतर त्यांना वेळोवेळी समजावण्यात आलं। आमचा कौटुंबिक बैठका झाल्या, त्या बैठकात त्यांना प्रत्येक वेळी समजावण्यात आलं की तिला शिवीगाळ करू नका। त्याच्यानंतरही मुलाकडून त्रास चालू झाला। मग त्यांच्याकडून तिला किरकोळ छोट्या छोट्या गोष्टीवरून पैशाची मागणी करण्यात आली। त्याच्यानंतर तिला प्रत्येक वेळी आम्ही त्यांना समजावलं की तिला त्रास देण्यापेक्षा तुमच्या काय अडचणी असतील आम्हाला सांगा, पण तेवढं सांगून देखील त्यांनी वेळोवेळी तिला मारहाण। नंतर जसं जसं बैठकांमध्ये त्यांना समजावण्यात आलं, त्याच्यानंतर वेळोवेळी त्यांनी पुढची स्टेप आणि लास्टला तिला मारहाण चालू केली। आणि त्याच्यानंतर आम्ही लोणीकंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल 26 तारखेला मागच्या महिन्यात गुन्हा दाखल केला असता। तर माझी महिला आयोग, गृहमंत्री आणि लोणीकंद पोलीस स्टेशन यांना एकच विनंती आहे, माझ्या बहिणीला त्यांनी न्याय मिळवून द्यावा। या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित महिलेला अखेर सासर सोडून माहेरी जावं लागलं। सध्या ती आपल्या आई वडिलांसमवेत पेरणे फाटा इथे राहतीये। या प्रकरणी पती निखिल तानाजी मोहिते, सासू उर्मिला तानाजी मोहिते, सासरा तानाजी उमाजी मोहिते, दीर अनिकेत तानाजी मोहिते आणि मध्यस्थ राजेश बबन मोहिते तसेच मध्यस्थांविरोधात फसवणूक आणि छळाचे आरोप करण्यात आले।
लोणीकंद पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होती आहे। या प्रकरणी पीडित महिलेनं महिला आयोग, पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे देखील तक्रार नोंदवली आहे, मात्र अजून कुठलाही रिस्पॉन्स त्यांच्याकडून मिळालेला नाही। सचिन धुमाळ, LS मराठी, शिरूर, पुणे।